रामकृष्ण हरी माऊली. काल आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आत्म्याचं परम ज्ञान दिलं आणि सुखदुःखात स्थिर राहणाऱ्या स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं सांगितली. पण हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाचा गोंधळ उडाला आणि तिथूनच ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाची म्हणजे कर्मयोगाची सुरुवात होते. या अध्यायात आता भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगणार आहेत की नुसतं ज्ञान असून चालत नाही, तर आयुष्यात कर्म म्हणजेच काम कसं करायला हवं. चला तर मग थोडे विचार माऊलींचे ऐकूया आणि थोडं मनातलं बोलूया. माऊली. दुसऱ्या अध्यायात ज्ञानाचे कौतुक ऐकल्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतात, देवा, जर ज्ञान मिळवणं आणि शांत बसणं इतकं श्रेष्ठ आहे, तर मग मला या युद्धाच्या भयानक आणि हिंसक कामात का ढकलता? मला युद्ध करायला का सांगता? त्यावर भगवान श्रीकृष्ण हसतात आणि अर्जुनाचा भ्रम दूर करताना एक खूप मोठं त्रिकालबाधित सत्य सांगतात. ते म्हणतात, अरे अर्जुना, या जगात कोणताही माणूस एका क्षणासाठी सुद्धा कर्माशिवाय म्हणजेच कामाशिवाय राहू शकत नाही. अगदी शरीराचा श्वास घेणे, डोळे विचकावणे, चालणे, बोलणे हे सुद्धा कर्मच आहे. त्यामुळे काम सोडून देणे हा संकटावरचा उपाय नाही. घरदार सोडून जंगलात जाणे म्हणजे संन्यास नव्हे, तर संसारात राहून आपली कर्तव्य चोख बजावणे हाच खरा कर्मयोग. भगवान श्रीकृष्ण पुढे कर्माचे सर्वात मोठे रहस्य सांगतात. ते म्हणतात, कर्म तर प्रत्येकालाच करावे लागतात, पण करायचे कसे? फळाची आसक्ती सोडा. काम नेहमी निष्काम भावनेने करावे, म्हणजेच आपण आपले काम 100% प्रामाणिकपणे करावे आणि त्याचे फळ किंवा रिझल्ट काय मिळेल याचे टेन्शन देवावर सोडून द्यावे. कमळाच्या पानाचे रूपक. माऊली ज्ञानेश्वर महाराज या अध्यायात सांगतात की जसे कमळाचे पान पाण्यातच राहते, पण पाण्याचा एक थेंबही त्याला चिटकत नाही, ते ओले होत नाही, अगदी तसेच माणसाने संसारात आणि कामात राहावे, पण कोणत्याही गोष्टीचा अतिमोह किंवा अहंकार मनात ठेवू नये. या अध्यायात श्रीकृष्ण अजून एक महत्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की समाजातील जी मोठी किंवा श्रेष्ठ माणसे असतात, ते जसे वागतात तसे सामान्य लोक त्यांचे अनुकरण करतात. म्हणूनच जर आपण स्वतः आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले, तर आपली पुढची पिढी आणि समाज आपल्याला पाहून चांगल्या मार्गावर चालेल. कर्म करणे हे केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजाला योग्य दिशा देण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. माऊली, आता थोडं मनातलं बोलूया. हा तिसरा अध्याय आज आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्यात काय कामाचा आहे. आपण नेहमी कोणताही विचार करताना किंवा काम करताना आधी काय म्हणतो, मी एवढं केलं, मग मला काय मिळालं, माझा काय फायदा? आपण कामापेक्षा फळाचा आधी विचार करतो आणि त्यामुळेच आपल्याला मानसिक ताणतणाव आणि नैराश्य येते. ज्ञानेश्वरीचा हा तिसरा अध्याय आपल्याला शिकवतो की फळाची चिंता सोडून जेव्हा आपण आपले कर्तव्य आनंदाने आणि ईश्वराची सेवा म्हणून करतो, तेव्हा कामाचा कंटाळा येत नाही. वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांचे पहा, कधी पंढरपूर येईल आणि कधी विठ्ठल भेटेल यापेक्षा ते प्रत्येक पाऊल आनंदाने टाकत राहतात, विठ्ठल नामाचे कर्म करत राहतात. आपल्यालाही आपल्या आयुष्यात हाच कर्मयोग आणायचा आहे.